नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक मध्ये फिजिक्स म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणतो आपण, फिजिकल क्वांटिटी आर ऑफ टू टाइप्स, वन इज द फंडामेंटल क्वांटिटी अँड अनदर इज द डिराइव्ड क्वांटिटी. मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय, डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय, त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहिले आहेत. तसेच आपण सिस्टीम ऑफ युनिट्स, त्याच्यामध्ये एमके सिस्टीम असेल, सीजे सिस्टीम असेल, एफपीएस सिस्टीम असेल आणि एसआय सिस्टीम असेल, या चारही पण सिस्टीम आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, देअर एसआय युनिट्स अँड सिम्बॉल्स, हे पण पाहिलेलं आहे. फंडामेंटल क्वांटिटीमध्ये लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटी आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे. या क्वांटिटी आपण पाहिलेल्या आहेत. त्याचं युनिट पण पाहिलं आणि त्याचं सिम्बॉल पण पाहिलेलं आहे. सो टुडे वी हॅव टू सी द नेक्स्ट इज अ सप्लिमेंटरी युनिट. काय असेल सप्लिमेंटरी क्वांटिटी कशाला म्हणतो आपण. सो देर आर द टू सप्लिमेंटरी क्वांटिटी अँड देअर युनिट्स. सो वन इज आपण त्याला सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणतो. एक सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे, त्याचं युनिट असेल आणि त्याचं सिम्बॉल असेल. पहिली क्वांटिटी आहे प्लेन अँगल. प्लेन अँगल आपल्याला माहितीच आहे. प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन और SI unit of plane angle is radian and symbol is rad. तर आपण सिम्बॉल त्याचा रॅड म्हणतो आपण. द नेक्स्ट सप्लिमेंटरी क्वांटिटी सॉलिड अँगल, त्याचा SI युनिट आहे टेराडियन आणि सिम्बॉल आहे SR. या दोन्ही क्वांटिटी याला आपण सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणतो. त्याचं युनिट हे आहे आणि त्याचं सिम्बॉल हे आहे. म्हणजे प्लेन अँगल इज मेजर्ड इन रेडियन, सिम्बॉल इज रॅड, आणि सॉलिड अँगल इज मेजर्ड इन टेराडियन and symbol is SR. So these are the supplementary quantities. The next quantity is derived units or derived quantity. आपण त्याला म्हणतो derived quantity, their SI unit and symbol. So derived SI units, त्यामध्ये आपण सिरियल नंबर, derived quantity, SI unit and symbol. The first quantity is area आहे. एरियाचं SI युनिट आहे स्क्वेअर मीटर, त्याला आपण मीटर स्क्वेअर म्हणतो. तर स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर कसं आलं या ठिकाणी. एरिया म्हणजे काय, एरिया इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ. आपल्याला माहिती आहे लेंथचं युनिट मीटर आहे, ब्रेथचे युनिट पण मीटर आहे. जर पायासारखा असेल गुणाकार घातांकाची बेरीज होते, याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. जर पायासारखा असेल गुणाकार घातांकाची बेरीज होते म्हणजे m टू द पॉवर 2 झाला, म्हणजे एरियाचं युनिट काय झालं, मीटर स्क्वेअर झालं. म्हणजे आपण स्क्वेअर मीटर म्हणतो आणि सिम्बॉल आहे मीटर स्क्वेअर. सो दीज आर द युनिट ऑफ एरिया. एरिया इज डिफाइंड बाय द प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड ब्रेथ, और एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. म्हणजे एरिया असेल, लेंथ आपण मीटर मध्ये, ब्रेथ मीटर मध्ये, म्हणजे m स्क्वेअर झालं. सो दीज आर द युनिट इज स्क्वेअर मीटर आणि सिम्बॉल इज m स्क्वेअर. नेक्स्ट आहे व्हॉल्यूम आहे. आता व्हॉल्यूम म्हणजे काय, their SI unit is cubic meters and symbol is m cube or meter cube. Volume is the
volume is the product of length, breadth and height. Length, breadth and height. Length is also measured in meter, breadth meter and height meters. So there is a product, or power is 1, there is power is 1 means m cube. So volume is measured in meter cube or cubic meter. So volume equal to, their SI unit is cubic meter or meter cube. दुसरा आहे डेन्सिटी. आता डेन्सिटी कशाला म्हणतो आपण? डेन्सिटी म्हणजे घनता आपण त्याला म्हणतो. सो डेन्सिटी इज डिफाइंड ॲज द मास पर युनिट व्हॉल्यूम. तर मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे डेन्सिटी आहे. सो डेन्सिटी इक्वल टू मास पर युनिट व्हॉल्यूम, याला आपण डेन्सिटी म्हणतो. So mass is measured in kilogram, volume is measured in meter cube. कारण सगळ्या क्वांटिटी एकमेकांवर डिपेंड आहेत. इथं एरियावर व्हॉल्यूम डिपेंड आहे, व्हॉल्यूमवर डेन्सिटी डिपेंड आहे. सो प्रत्येकाची क्वांटिटी एकमेकांवर डिपेंड असल्या कारणाने आपल्याला सगळे युनिट इथून सुरुवात करायची आहे ठिकाणी, जेणेकरून आपल्या पुढचे सर्व डिराइव्ड क्वांटिटी आपल्याला काढता येते. मग डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम आहे. मासचं आपल्याला माहित आहे किलोग्रॅम आहे, व्हॉल्यूमचं आपल्याला माहित आहे मीटर क्यूब आहे. मग डेन्सिटीचं युनिट काय झालं? किलोग्रॅम पर मीटर क्यूब झालं. सो किलोग्रॅम पर मीटर क्यूब, मग तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. डेन्सिटी जे एसआय युनिट इज किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. सो सिम्बॉल इज केजी पर मीटर क्यूब किंवा किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे. सो दीज आर द युनिट ऑफ डेन्सिटी अँड सिम्बॉल्स. The next quantity is speed. स्पीड असेल किंवा व्हेलॉसिटी असेल आपण त्याला म्हणतो, दोन्हीचे युनिट सारखंच आहे. सो स्पीड म्हणजे काय आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय? स्पीड कशाला म्हणतो आपण? तर स्पीड म्हणजे काय? डिस्टन्स कव्हर्ड बाय पार्टिकल्स विथ टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. मग व्हेलॉसिटी इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, त्याला आपण व्हेलॉसिटी म्हणतो. म्हणजे काय असेल? डिस्टन्स अपॉन टाइम किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय ठिकाणी? मीटर मध्ये आणि टाइम हा सेकंड मध्ये. सो डिस्प्लेसमेंट कशात असेल त्या ठिकाणी? मीटर पर सेकंड. अँड डिस्प्लेसमेंट व्हेलॉसिटी इज मेजर्ड इन मीटर पर सेकंड. कारण डिस्प्लेसमेंट डिवाइड बाय टाइम. Displacement is measured in meter, time is measured in second. So unit of velocity or speed is meter per second. So their SI unit meter per second आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे m/s or meter per second. एक्सेलरेशन आहे. तर एक्सेलरेशन म्हणजे काय? एक्सेलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज द एक्सेलरेशन. याला आपण वेग म्हणतो, व्हेलॉसिटीला आपण वेग म्हणतो, एक्सेलरेशनला आपण त्वरण म्हणतो आपण. आता त्वरण म्हणजे काय? त्वरण म्हणजे वेग परिवर्तनाच्या दराला आपण त्वरण म्हणतो आपण मराठीमध्ये. पण एक्सेलरेशन म्हणजे काय? एक्सेलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आर कॉल्ड एज एक्सेलरेशन. सो एक्सेलरेशन, मग एक्सेलरेशन इज इक्वल टू काय असेल? एक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. आता चेंज इन व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम, आपल्याला व्हेलॉसिटीचं युनिट माहित आहे, आपण आताच काढलं. व्हेलॉसिटी इक्वल टू, हे व्हेलॉसिटी इक्वल टू मीटर पर सेकंड, त्याचे युनिट मीटर पर सेकंड आहे. मग व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आहे विथ रिस्पेक्ट टाइम आहे, डिवाइड टाइम आहे म्हणजे सेकंड आहे. मग एक्सेलरेशन युनिट काय झालं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा सेकंड डिवाइड झाला आणि सेकंड स्क्वेअर झालं. म्हणजे एक्सेलरेशनचं युनिट काय झालं? मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मीटर पर सेकंड स्क्वेअर इज युनिट ऑफ एक्सेलरेशन अँड सिम्बॉल इज मीटर पर सेकंड स्क्वेअर
म्हणजे m बाय s स्क्वेअर. नंतर आहे मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम कशाला म्हणतो आपण, तर मोमेंटम म्हणजे त्याला मराठीत म्हणतो आपण संवेग म्हणतो आपण. मोमेंटमला आपण संवेग म्हणतो. तर संवेग म्हणजे काय, मोमेंटम इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मोमेंटम म्हणजे काय, मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. प्रोडक्ट ऑफ मास अँड वेलोसिटी. मग मासचं युनिट काय असेल, मासचं युनिट किलोग्राम असेल, वेलोसिटीचं युनिट मीटर पर सेकंद असेल. सो युनिट ऑफ मोमेंटम इज किलोग्राम मीटर पर सेकंड इज इक्वल टू द किलोग्राम मीटर per second is a unit of momentum. So unit of momentum is SI unit is kilogram meter per second, म्हणजे किलोग्राम मीटर पर सेकंड आणि त्याला सिम्बॉल लिहितो आपण kg मीटर पर सेकंड इज अ सिम्बॉल ऑफ मोमेंटम. द नेक्स्ट क्वांटिटी इज फोर्स आहे. फोर्स असेल किंवा वेट असेल. वेट म्हणजे mg आहे, फोर्स म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन आहे. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आहे. मास इंटू एक्सेलरेशन आहे. तर फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आहे. मासचं युनिट आपल्याला माहित आहे किलोग्राम आहे आणि एक्सेलरेशनचं युनिट आपल्याला माहित आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आताच आपण काढलेला आहे. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन किंवा आपण त्याला वेट म्हणतो. आपण वेट म्हणजेच काय ठिकाणी, वेट म्हणजे m इंटू जी. वेट इक्वल टू m इंटू जी आहे. m म्हणजे मास आणि g म्हणजे एक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी आहे. सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन आणि मास इज मेजर्ड इन किलोग्राम और युनिट ऑफ मास इज किलोग्राम आणि एक्सेलरेशन याचे युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर इज द युनिट ऑफ फोर्स and it is also can be written as in Newton, 1 newtons. याला आपण न्यूटन म्हणतो. याला आपण न्यूटन मध्ये घेतो कारण देयर इज अ स्मॉल लेटर्स बिकॉज दीज आर सायंटिस्ट अँड याची सुरुवात आपण काय करतो स्मॉल लेटरने करतो आणि ज्यावेळेस सिम्बॉल लिहितो त्याला आपण कॅपिटल लेटर लिहितो आपण. सो फोर्स और वेट इज देयर SI युनिट इज न्यूटन अँड सिम्बॉल इज n. किंवा तुम्ही हे सुद्धा लिहू शकता किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. दुसरा आहे वर्क म्हणजे काय. वर्क आहे, वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. नंतर एनर्जी आहे. एनर्जी आपण त्याला SI युनिट त्याचं जूल आहे आणि त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल J. So Joule is a scientist. So work or energy is measured in joule and symbol is J. दूसरा पावर आहे. पावर वर्क अपॉन टाइम इज द पावर. वर्क अपॉन टाइम पावर आहे. वर्क अपॉन और एनर्जी असेल जूल मध्ये मोजतो आपण जूल पर सेकंड आपण त्याला म्हणतो किंवा याला आपण पॉवर इक्वल टू वर्क अपॉन टाइम. सो वर्क इज मेजर्ड इन जूल आणि टाइम इज मेजर्ड इन सेकंड. सो जूल पर सेकंड इज द पॉवर and joule per second is as a watt. So power is SI unit is watt and symbol is W. The next quantity is the pressure. The pressure कशाला म्हणतो आपण. प्रेशर म्हणजे काय. प्रेशर इज डिफाइंड एज द फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर. तर फोर्स पर युनिट एरिया म्हणजे प्रेशर आहे. सो फोर्स पर युनिट एरिया आता आपण पाहिलं प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया म्हणजे प्रेशर. आता फोर्स युनिट आपल्याला माहित आहे. फोर्स युनिट आपण आता पाहिलं न्यूटन आहे. एरियाचं मीटर स्क्वेअर आहे.
So unit of pressure is Newton per meter square. Newton per meter square. किंवा Newton per meter square is Pascal. is Pascal. आणि त्याला आपण म्हणतो पा. तर युनिट काय असेल त्याचं? प्रेशरचं युनिट पास्कल असेल आणि त्याचं सिम्बॉल आहे पा किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर और पा आपण त्याला म्हणलं या ठिकाणी. सो दीज आर द derived quantity, their SI unit and symbol. So area square meter m square, volume cubic meter m cube, density kilogram per meter cube, kilogram per meter cube, speed आहे और velocity आहे मीटर पर सेकंड m by s, acceleration मीटर पर सेकंड स्क्वेअर, मोमेंटम आहे किलोग्राम मीटर पर सेकंड, फोर्स और वेट आहे न्यूटन आणि सिम्बॉल एन आहे, वर्क एनर्जी जूल आहे सिम्बॉल जे, पॉवर वॅट मध्ये सिम्बॉल डब्ल्यू मध्ये आणि प्रेशर आहे पास्कल आणि त्याला पा म्हणतो आपण किंवा प्रेशर इज ऑल्सो मेजर्ड न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला आपण पास्कल म्हणतो आपण किंवा त्याला पा म्हणतो आपण. सो दीज आर द सम derived quantity. The next derived quantity impulse आहे. आता impulse म्हणजे काय? Impulse is defined as the product of force into time. Product of force into time म्हणजे impulse. Impulse is defined as the product of force and time. कारण force is measured in Newton and time is measured in seconds. So unit of impulse is Newton second and their symbol is NS. Symbol NS आहे. Next quantity torque आहे. Torque कशाला म्हणतो आपण? So torque is defined as the product of one force into moment arm. Moment arm त्याला आपण डिस्टन्स म्हणजे मोजतो आपण. सो टॉर्क इज डिफाइंड एज द प्रोडक्ट ऑफ वन फोर्स इनटू मोमेंट आर, त्याला आपण टॉर्क म्हणतो आपण. सो SI unit is न्यूटन मीटर and symbol is Nm. So torque equal to one force into moment r. Moment r याला आपण टॉर्क म्हणतो. आता वन फोर्स इज मेजर्ड इन न्यूटन अँड मोमेंट आर आपण डिस्टन्स आहे मीटर मध्ये मोजतो आपण. सो टॉर्कचं युनिट काय झालं मग? न्यूटन मीटर. सो युनिट ऑफ टॉर्क इज न्यूटन मीटर, सिम्बॉल Nm. इलेक्ट्रिक चार्ज आपल्याला माहिती इलेक्ट्रिक चार्ज युनिट काय असेल? इलेक्ट्रिक चार्ज इज मेजर्ड इन कूलम, सिम्बॉल इज C. आता इलेक्ट्रिक चार्ज युनिट कूलम आहे, सिम्बॉल C आहे. आपल्याला माहिती देअर इलेक्ट्रिक चार्ज इज कूलम आणि सिम्बॉल इज C. Then electric potential is measured in volt or SI unit is volt and symbol is V. Electric resistance आहे. So electric resistance is measured in ohm and symbol is असा ओम आहे. कारण आपल्याला माहित आहे V इज इक्वल टू I इंटू R आहे. R हा प्रोपोर्शनली कॉन्स्टंट आहे. सच रेजिस्टन्स इज मेजर्ड इन ओम आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स मेजर्ड इन ओम, सिम्बॉल अशा टाईपचा आहे. नंतर फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ सायकल पर सेकंड इज द फ्रिक्वेन्सी. इट इज मेजर्ड इन हर्ट्ज and symbol Hz
फ्रिक्वेन्सीला आपण नंबर ऑफ सायकल पर सेकंड म्हणतो, आपण नंबर ऑफ रोटेशन पर सेकंड, नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे. सो फ्रिक्वेन्सी इज मेजर्ड इन हर्ट्ज आणि सिम्बॉल इज Hz. मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मॅग्नेटिक फ्लक्स SI unit is Weber and symbol is WB. And next one is a magnetic induction. So magnetic induction, its SI unit is Tesla and symbol is capital T. So there are the remaining derived quantity. Impulse आहे, टॉर्क आहे, इलेक्ट्रिक चार्ज आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स, फ्रिक्वेन्सी, मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक इंडक्शन. So impulse is measured in Newton second, torque is measured in Newton meter, electric charge coulomb मध्ये, इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्होल्ट मध्ये, इलेक्ट्रिक रेजिस्टन्स ओम मध्ये, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये आहे, मॅग्नेटिक फ्लक्स वेबर मध्ये आणि मॅग्नेटिक इंडक्शन टेस्ला मध्ये आहे. अँड देअर युनिट्स और देअर सिम्बॉल्स आर दिस. या लहान लहान गोष्टी आहेत या ठिकाणी. या एक आपल्याला जर बेसिक पासून सुरुवात केलं, एरियापासून सुरुवात केलं तर तुम्हाला कुठलंही डायमेन्शन किंवा कुठलंही युनिट असेल, त्याचं सिम्बॉल असेल, हे तुम्हाला पुढच्या क्वांटिटीला सोपं जाईल त्या ठिकाणी. सो दीज आर द डिराइव्ड क्वांटिटी अँड देअर SI युनिट्स. वन इज अ कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. तर कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट आहे. तर काय कन्व्हेन्शन असतील यामध्ये? पहिलं कन्व्हेन्शन आहे फुल नेम्स ऑफ द युनिट्स आर नॉट रिटन with the initial capital letters. Full names of the units are not written with initial capital letter even if they are named after person. एखाद्या पर्सनचं नाव असेल तर त्याची सुरुवात जी आहे फर्स्ट लेटर सुरुवात स्मॉल लेटरने करायची आपल्याला. सो मीटर आहे ही करेक्ट मेथड आहे, ही रॉंग मेथड आहे. लिहितेवेळेस आपण या स्टाईलमध्ये लिहायचं, आपल्याला या मेथडमध्ये लिहायचं नाहीये. काय लिहायचंय? मीटर आहे. मीटरला आपण पहिलं लेटर स्मॉल लेटर लिहायचंय, METR. आपण पहिलं लेटर जर कॅपिटल काढला ती रॉंग मेथड आहे. सो METR ही रॉंग मेथड आहे. आणि पर्सनचे नेम आहेत, दीज आर द सायंटिस्ट. हे मीटर आहे, वॅट आहे, इथं पण स्मॉल लेटर आहे, या ठिकाणी कॅपिटल लेटर आहे, रॉंग मेथड आहे. हे न्यूटन आहे, इथं स्मॉल लेटर आहे, करेक्ट मेथड आहे, इथं कॅपिटल लेटर आहे, हे रॉंग मेथड आहे. सो इथे या ठिकाणी जूल आहे आणि हे पण जूल आहे, पण इथे या ठिकाणी कॅपिटल लेटर असल्यामुळे ही रॉंग मेथड आहे. सो दीज आर द फर्स्ट कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. म्हणजे काय असेल? करेक्ट मेथड मध्ये मीटर असेल तर स्मॉल लेटरने सुरुवात करायची. मीटर असेल, वॅट असेल, न्यूटन असेल, जूल असेल, याची सुरुवात स्मॉल लेटरने करायची आहे. जर तुम्ही कॅपिटल लेटरने लिहिलात ही रॉंग मेथड आहे. सेकंड कन्व्हेन्शन आहे द सिम्बॉल ऑफ द युनिट्स नेम्ड आफ्टर पर्सन आर कॅपिटल लेटर. बघा लक्षात घ्या, द सिम्बॉल ऑफ द युनिट्स named after person are capital letters, otherwise it is small letters. म्हणजे काय असेल? त्याचं युनिट असेल तर फक्त तुम्ही METR लिहा, सुरुवात स्मॉल लेटरने करा. आणि त्याचं फक्त सिम्बॉल लिहायचं असेल तर या लिहावं लागेल. म्हणजे काय असेल? या ठिकाणी मीटर असेल, इथं पण तुम्हाला स्मॉल M करावं लागेल मीटरमध्येच. नंतर न्यूटन आहे, N आहे, जूल आहे, सिम्बॉल J मध्ये. ही सर्व युनिट जे आहेत ते स्मॉल लेटरमध्ये लिहायचे आणि दुसरी युनिट मध्ये, आणि सिम्बॉल मध्ये तुम्हाला काय करावं? कॅपिटल लेटरमध्ये लिहावं लागेल. मग जूल आहे J मध्ये, वॅट आहे W मध्ये, सेकंद आहे S मध्ये. सो दीज आर द सेकंड कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. सो नेक्स्ट वन, द नेक्स्ट कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. Symbol of units
आर ऑलवेज रिटर्न इन सिंग्युलर फॉर्म मध्ये. युनिटचं सिम्बॉल जे आहे ते आपल्याला सिंग्युलर फॉर्म मध्ये लिहायचं आहे. म्हणजे काय असेल, ही जी आहे रॉंग मेथड आहे, ही करेक्ट मेथड आहे. तर रॉंग का म्हणतो आपण, 40 किलोग्रॅम्स आहे. केजीएस लिहायची गरज नाही या ठिकाणी आपल्याला. आणि करेक्ट मेथड याची 40 केजी आहे. 40 केजी, त्याला आपण 40 किलोग्रॅम म्हणतो. पण 40 किलोग्रॅम्स म्हणायचं नाही, 40 किलोग्रॅम. लेंथ असेल 5 मीटर्स नाही, ओनली 5 मीटर, ओनली 5 मीटर. सो these are the symbol of unit are always written in singular form मध्ये. 40 kilograms हे wrong method आहे, correct method आहे 40 किलोग्रॅम. 5 meters हे wrong method आहे, correct method आहे 5 meters. आणि चौथं कन्व्हेन्शन आहे, कन्व्हेन्शन फॉर द यूज ऑफ SI unit. Full stop and other punctuations marks are not used while writing symbol of units. आता फुल स्टॉप असेल किंवा अदर पंक्च्युएशन असेल किंवा पंक्च्युएशन मार्क्स असतील, आर नॉट युज्ड व्हाईल रायटिंग सिम्बॉल ऑफ युनिट्स. म्हणजे काय असेल, फॉर एक्झाम्पल, इफ मास इज 4 किलोग्रॅम, आपण एखाद्या वस्तूचं मास जे कसं लिहितो आपण, 4 किलोग्रॅम. आपण असं लिहित नाही 4K फुल स्टॉप G फुल स्टॉप असं लिहित नाही. नॉट इन असं आपण लिहू शकत नाही या ठिकाणी. करेक्ट मेथड इज 4 किलोग्रॅम. सो दीज आर द फुल स्टॉप अँड अदर पंक्च्युएशन मार्क्स आर नॉट युज्ड व्हाईल रायटिंग सिम्बॉल ऑफ युनिट्स. सो दीज आर द करेक्ट मेथड, दीज आर द रॉंग मेथड्स. सो दिस इज द कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. तर आजच्या लेक्चरला आपण डिराइव्ड क्वांटिटी, supplementary quantity, their units and their symbols, conventions for the use of SI units हे पण आपण पाहिलेलं आहे. आणि पुढच्या पिरियडला आपण डायमेन्शन्स अँड देअर युजेस हे पाहणार आहोत. तरी सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून मला पण पुढं आणखी उत्साह येईल आणि तुम्ही पण याला सहकार्य करा. Thank you.